आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राशीन येथे महात्मा फुले चौकामध्ये आज त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। खरं तर स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडं संपूर्ण देश पाहतो। आज आम्ही राशीन व राशीनमधील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी त्यांना अभिवादन केले। खरं या ठिकाणी आज राशीनमध्ये महात्मा फुले यांचा स्मृतिदिन करत असताना आम्हाला या ठिकाणी महात्मा फुले यांचं या ठिकाणी चौकामध्ये सुशोभीकरण व्हावं आणि चौकामध्ये सर्कल व्हावं अशी मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे। खरं तर आम्ही आमदार रोहितदादा पवार साहेब, आमदार राम शिंदे साहेब या दोन्ही आमदारांना याविषयी मागणी केलेली आहे। आज या स्मृतिदिनाच्या निमित्त मी पुन्हा एकदा आठवण करून देतो आणि महात्मा फुले चौकामध्ये या ठिकाणी महात्मा फुलेंचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आज या ठिकाणी महात्मा फुले स्मृतिदिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला सर्वांचे आभार। आज आपण या स्मृतिदिनानिमित्त आज एवढंच सांगितलं होतं की आम्ही राशीन ग्रामपंचायतमध्ये आमचे उपसरपंच शंकरदास देशमुख असताना सरपंच नीलम साळवे या असताना आम्ही ग्रामपंचायतमध्ये काही ठराव संमत केलेले आहेत। त्याच्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशोभीकरण असेल, तसंच अण्णाभाऊ साठे चौक सुशोभीकरण, तसंच महात्मा फुले चौक सुशोभीकरण यासाठी आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत त्यापैकी 2 ठिकाणी आम्ही सुशोभीकरण केलेलं आहे। अण्णाभाऊ साठे चौकामधील आम्ही सुशोभीकरणासाठी विषय ठराव केला होता। निधी बी आम्ही त्या ठिकाणी 2.5 लाख रुपये टाकला होता, परंतु तिथं जागेचा प्रश्न उद्भवला। तसेच पद्धतीने महात्मा फुले चौकात येताचा प्रश्न थोडा जागेच्या संदर्भात आहे। जर जागेचा प्रश्न नसता तरी शिवाजी महाराज चौकात ज्याप्रमाणे झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ज्याप्रमाणे झाला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी झालं असतं। पण लवकरात लवकर आपण सर्वजण बसून जागेविषयी तोडगा काढू आणि चौक सुशोभीकरणाचं काम लवकरच केलं जाईल। आज या ठिकाणी महात्मा फुले चौक राशीन या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राशीन ग्रामस्थ व सर्व ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर विलास राऊत यांनी जी मागणी केली, यावेळी महात्मा फुले युवक संघटनेच्या वतीनं सावता ग्रुपच्या वतीनं वेळोवेळी या ठिकाणी मागणी केलेली आहे की महात्मा फुले चौक या ठिकाणी चौक सुशोभीकरण करत असताना या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भव्य असा पुतळा या ठिकाणी तयार करून या ठिकाणी चौकात सर्कल करण्यात यावं अशी या ठिकाणी सर्व राशीन ग्रामस्थांची मागणी आहे। आणि या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार आणि आमदार रामजी शिंदे साहेब या दोन्हीही मान्यवरांना मी विनंती करतो पुन्हा एकदा की या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणीला आपण पाठपुरावा देऊ करून मंत्रालयात हा मुद्दा उपस्थित करून आपण या ठिकाणी लवकरात लवकर आज आपले राशीन नगरीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी त्यांना अभिवादन सर्व राशीनकर जनतेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सर्व समाज बांधवांच्या वतीनं महात्मा फुले चौकाचं सुशोभीकरण करावं अशी बऱ्याच दिवसांची मागणी आपल्या राशीनमध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकाचं सुशोभीकरण असेल, पुतळा असेल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौक सुशोभीकरणाचा पुतळ्याचा विषय असेल, ही दोन्ही जिव्हाळीच्या आपल्या आत्मसन्मानाची आणि अभिमानाची कामं निश्चितपणानं ह्या राशीन ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं देशमुख पार्टीची सत्ता होती, दोन्ही ठिकाणचे कामं आपल्या कारकिर्दीत निश्चितपणानं मार्गी लागलेले आहेत। महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या विषयात आणि अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या विषयात निश्चितपणानं ही राहिलेली 2 कामं देखील आपल्या येणाऱ्या पुढील कार्यकाळात निश्चितपणानं आपण मार्गी लावू आणि राशीनमध्ये एक सर्वधर्म समभावाचं जे वातावरण निश्चितपणानं मागच्या पिढ्यांनी जपलेलं आहे ते देखील आपण पुढच्या काळामध्ये असंच
जपण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू असा शब्द मी यावेळी आपणा सर्वांच्या वतीने देतो.